गुजरातमध्ये होणारी दारूची अवैध तस्करी विसरवाडी पोलिसांनी रोखली. खांडबारा डोंगेगाव मार्गे गुजरात राज्यात अवैधरित्या देशी विदेशी दारूची होणारी वाहतूक विसरवाडी पोलिसांनी रोखली. या कारवाईत 1,80,000 रुपयाची दारू व 9 लाखाचे वाहन असे एकूण 10,80,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मारुती ब्रेझा वाहन क्रमांक GJ 26AB 8405 वाहनातून गुजरात राज्यात बेकायदेशीरपणे देशी विदेशी दारूची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथक तयार करून खांडबारा डोंगेगाव रस्त्यावर सापळा रचून धरला असता त्यावर पोलीस असल्याचे पाहून वाहन सोडून पळून गेला. वाहनाची तपासणी केली असता वाहनात देशी दारू, सुगंधी संत्रा, देशी दारू, टँगो पंच, मॅकडॉवल्स, विस्की नंबर 1, DSP ब्लॅक व्हिस्की नावाची देशी दारूचे बॉक्स मिळून आले. एकूण 1,80,000 रुपयाच्या किमतीचे मद्य व 9 लाख रुपयाचे वाहन असे एकूण 10,80,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील हे करीत आहे. सदर कामगिरी पोलीस अधीक्षक श्रावण दत्त S, अप्पर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील, हेड कॉन्स्टेबल दिनेश चित्ते, अनिल राठोड, लिनेश पाडवी, गिरीश सागडे, संतोष राठोड, वाहन चालक मनोहर बोरसे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.